मला म्हणजे माझ्या लेकरासाठी नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय घेताय? नाही असं कसं अण्णा, म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण, म्हणजे एकदा नाही म्हणले असं तर दे म्हणा त्याला अर्धी प्रॉपर्टी, नको नांदू. अशी खुशी मी घेतो ना, अर्धी प्रॉपर्टी टाक म्हणा, संस्था टाक. आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते CR द्यायचे, तर चांगली गोष्ट आहे ना. मग मला तर प्रॉपर्टी याच्या आधी काही बोलणं झालं का तुमचं काय पैशाबद्दल ह्याच्याबद्दल? नाही, बोलणं नाही झालं, तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती CR पाहिजे ते मला माग. पण त्यांचं कसं असते, प्लॅनिंग असते. तर मी म्हणलं आपण बसून बोलू, तर हे काय असं कायच झाली तर न सांगता मला असं कायच नाही दिदी, ते भ्यालाय पुढ्याला ऍडमिट, ते गायब फिरत नाही असं डोक्यातून संशय काढून. नाही अण्णा, तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला. तो जाताना कचाकच मला भांडून गेलाय, काहीच नाही, शिवे देऊन गेलाय, घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर. आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो. मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे. गेल्या वेळेस माहिती का, तुम्हाला सांगू आता, माझ्या भावासारखे अण्णा, तुम्ही सांगू नये त्या गोष्टी. ह्याने खूप घाण आरोप केले, तर मला मरावं असं वाटलं अण्णा. मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं, माझ्या लेकराला आई नसती राहिली हो अण्णा. बरोबर. ह्याला काहीच नाही, म्हणजे ह्यांना काहीच नाही. माझ्या मी म्हणते ना, माझं जाऊ द्या, माझ्या लेकराचं सुद्धा ह्यांना काहीच नाही पडलं. माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली ती आजी म्हणणारी. ती संक्रांतीच्या दिवशी जी जाती ना विधवा बायांची हे करायला, तिने स्वतः मला विधवासारखी आयुष्य दिले माझ्या सासूने. मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही. मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते, तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस? एका साडीहून मी गेले का हो? यांच्या जवळ जळता जळाना, मी जायला पाणी भेटाना, एका साडीहून गेले का मी? विचारा बरं, तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून? नाही नांदायचं म्हणजे काय, मला वाऱ्यावर सोडायचं का? नाही नांदायची तर नका नांदू. मी तर आज पण तयार आहे बघा अण्णा, मी तुमची बहीण आहे, तुम्हाला सांगते. मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न आणते, तसं अजिबात नाही. मी कधी पण नांदायला तयार आहे. मला तुम्ही आज अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल नांदायला, तर मी जाईल. मग शेवटी ते नाहीच जर म्हणले, तुम्ही समजून सांगा. आणि तरी पण नाही ऐकलं तर मग ते अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा, मी सरकते बाजूला. ताई त्याला बोलतो, माझी एक विनंती होती भाऊ म्हणून, ती पोस्ट डिलीट केली, चांगला होईल विषय. त्याला बोलतो मी ताई, म्हटलं तुम्हाला लाईनवर घेतो दोघांना. मी करते अण्णा, पण माझी पण तुम्हाला एक बहीण म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का, तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना, तर तू लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर. मला त्याने जर लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर मी आत्ता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे. चालतंय ताई, त्याला बोलतो, तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्सवर घेतो, तुम्हाला फोन करू. हो चालेल चालेल. झालं जेवण? हो झाला. लेकरू चांगले का? हो चांगले अण्णा. चालतंय. तुम्ही माझ्या मायबापासारखे मध्ये पडा अण्णा, आणि तुम्हीच काहीतरी करा. आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता. माझ्या लेकरासाठी तरी अण्णा तुमच्या मी पाया पडते. चालतं ताई, त्याला बोलून तुम्हाला फोन करू वापस. हो